Okay. See, we start the lecture since last 2 days. That is the semiconductor device. This is our third lecture regarding the semiconductor device. Okay. In this chapter, we are already discussed about the what is the PN junction diode, PN junction diode, and what is the mechanism of that PN junction diode. Okay. Before that, we are discussed about the mechanism that is a PN junction diode always carries the electricity in only forward bias, not in reverse bias. Okay. Depending upon that, we are in our previous lecture we are discuss about the rectifier, and their types are also are we are discussed. Okay, that is the half wave rectifier, and second is the full wave rectifier. How they work we are already discussed in our previous lecture. Okay, for more information you can see our you can see our previous session. Okay, that lecture are recorded in our TeachMeet app that is available. Okay, in our study material. ठीक आहे. In this session we are discuss about the ripple, what is actually ripple. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, मी तुम्हाला अगोदर सांगितले जो रिपल फॅक्टर आहे that is only related to the rectifier. हा फक्त रेक्टिफायर शी रिलेटेड असतो. ठीक आहे. एक लक्षात ठेवा, तो माहिती इन जनरली फॉर एक्झाम्पल हा रेक्टिफायर असतो. काय असला रेक्टिफायर. ठीक आहे. डायरेक्ट रेक्टिफायर पुन्हा मग तो फुल वेव्ह असो किंवा आयदर हाफ वेव्ह असो. रेक्टिफायरचं काम काय असतं? रेक्टिफायरचं काम काय असतं? फंक्शन दॅट इज द इनपुट एसी चं कन्व्हर्जन आपल्याला पल्सेटिंग डीसी मध्ये करायचं. पल्सेटिंग डीसी मध्ये हे कोणाचं काम आहे? रेक्टिफायरचं. समजून घ्या. मग याचा रिपल म्हणजे काय? ज्यावेळेस लक्षात ठेवा, ज्यावेळेस रेक्टिफायर काय करतंय? इनपुट एसी चं कन्व्हर्जन आउटपुट पल्सेटिंग डीसी मध्ये करतंय. ज्यावेळेस रेक्टिफायर इनपुट एसी चं कन्व्हर्जन पल्सेटिंग डीसी मध्ये करतंय, अशा वेळेस एक स्मॉल फ्रॅक्शन नॉर्मल अमाउंट मध्ये जो एसी चा पार्ट आहे, एसी जो कंपोनेंट आहे, तो देखील या डीसी मध्ये येतो. कशामध्ये येतो? डीसी मध्ये. त्यालाच आपण म्हणतो असतो, लक्षात ठेवा, रिपल. जो पार्ट एसी चा आउटपुट मध्ये आला, लक्षात रेक्टिफायरचा आउटपुट काय आहे? डीसी. परंतु या आउटपुट मध्ये आपल्याला एसी चा काही पार्ट पाहायला भेटतो. जो पार्ट आउटपुट डीसी मध्ये एसी चा भेटतो, that AC component is called as a ripple. त्यालाच आपण काय म्हणणार? सिंपली रिपल. तर पहा मग, the output of rectifier consists of a small fraction of AC component along with DC. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे आता रेक्टिफायर कशाला यूज करतो? एसी चं कन्व्हर्जन डीसी मध्ये करायचं. परंतु असं करण्याच्या वेळेस जर एसी चा काही कंपोनेंट बघा, एसी कंपोनेंट ना नॉर्मल स्मॉल फ्रॅक्शन म्हटलं आपण, एकदम स्मॉल फ्रॅक्शन कुठे आला? अलॉंग विथ डीसी. डीसी सोबत आला. त्या डीसी सोबत जो एसी कंपोनेंट आलाय त्या आपण म्हणणार रिपल. त्याला काय म्हणणार? सिंपली रिपल बोलणार. ठीक आहे ना. असं म्हणून घ्या, that DC that is the direct current is called as a ripple component. त्याला आपण काय बोलणार आहे? रिपल कंपोनेंट. त्याला आपण काय बोलतो? रिपल कंपोनेंट. ओके. that DC called as a okay sorry no DC no. ठीक आहे. that AC component along with DC component is called as a ripple component. Sorry, my mistake. ठीक आहे. लक्षात ठेवा, जो एसी चा पार्ट आउटपुट डीसी मध्ये आलाय त्या एसीच्याच पार्टला आपण काय बोलतो? रिपल. काय बोलायचं त्याला? रिपल बोलायचं. नेक्स्ट पॉइंट बघा, इट इज अन अनडिझायरेबल. अनडिझायरेबल म्हणजे जो आपल्याला नकोय तरी तो आलाय, अनडिझायरेबल. आता आपल्याला समजलं की आपल्याला फक्त आणि फक्त एसी चं कन्व्हर्जन डीसी मध्ये भेटते, म्हणजे जे आउटपुट भेटवायचे ते फक्त डीसी मध्ये भेटते. ठीक आहे. म्हणजे लक्षात, एसी चं कन्व्हर्जन डीसी मध्ये होणं हे आपलं डिझायर आहे, आपली इच्छा आहे की एसी चं कन्व्हर्जन व्हायला पाहिजे डीसी मध्ये. परंतु असं न होता काही एसी चा पार्ट डीसी मध्ये येतोय, मग तो येतोय त्या का आपण इट इज अन अनडिझायरेबल. ते आपल्याला वाटत होतं ते यायला पाहिजे बट आले. इट इज अन अनडिझायरेबल अँड रिस्पॉन्सिबल फॉर, आणि हा या पार्ट मध्ये काय होतं? अँड रिस्पॉन्सिबल फॉर फ्लक्च्युएशन इन द रेक्टिफायर आउटपुट. त्यामुळे फ्लक्च्युएशन म्हणजे काय? कमी जास्त. ठीक आहे ना. कमी जास्त पण फ्लक्च्युएशन म्हणतात आपण. त्यामुळे जे रेक्टिफायरचा आउटपुट आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय भेटतं? फ्लक्च्युएशन. म्हणजे एक स्टेडी करंट दिसत नाही आपल्याला. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, आपल्याला माहिती आहे हे काय? प्युअर डीसी. ज्यावेळेस आउटपुट भेटणार आपल्याला ऍज अ डीसीचं पल्सेटिंग कसं भेटतं? असं. ठीक आहे. असं भेटलं पाहिजे. परंतु ते असं नाही भेटता. काय एसी कंपोनेंट आलं त्यामध्ये तर कसं येते? इथं आलं काही. ठीक आहे. असं मग जो पार्ट एसी आलाय आउटपुट मध्ये त्या एसीच्या पार्टला आपण काय म्हणतो? रिपल म्हणतो. काय म्हणतो? रिपल. मग समजून घ्या, या रिपल फॅक्टरमुळे
आपल्याला फ्लक्च्युएशन आढळतं. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर फ्लक्च्युएशन इन द रेक्टिफायर. त्यामुळे आपण म्हणतो की रेक्टिफायर मध्ये काय फ्लक्च्युएशन कमी जास्त फरक आहे. ते रीडिंग प्रॉपर दाखवत नाही किंवा कॉन्स्टंट दाखवत नाही. याचा अर्थ काय दाखवते? फ्लक्च्युएशन दाखवते, चेंज दाखवते. ठीक आहे, रीडिंग एकदम कॉन्स्टंट येत नाहीये, व्यवस्थित पल्स फॉर्म होत नाही. याचा मीनिंग काय? तिथं फ्लक्च्युएशन होते. काय होतंय? फ्लक्च्युएशन. नेक्स्ट पॉइंट बघा. हा बघा की एखादा रेक्टिफायर मोर इफेक्टिव्ह आहे की लेस इफेक्टिव्ह आहे. कसं ठरवणार? ज्या रेक्टिफायर मध्ये एकदम कमी आवाज मध्ये काय प्रेझेंट आहे? काय प्रेझेंट आहे? हा रिपल प्रेझेंट आहे. जेवढं कमी रिपल तेवढा तो रेक्टिफायर असतो मोर इफेक्टिव्ह. तेच म्हणलं बघा, द इफेक्टिव्हनेस ऑफ रेक्टिफायर आर इज दिलेलं. द इफेक्टिव्हनेस ऑफ रेक्टिफायर डिपेंड्स अपॉन द मॅग्निट्यूड ऑफ रिपल कंपोनंट. जेवढा रिपल कंपोनंट डीसी मध्ये कमी तेवढं रेक्टिफायर असतं मोर इफेक्टिव्ह. तेच दिलेलं बघा, स्मॉलर रिपल मोर इफेक्टिव्ह रेक्टिफायर. स्मॉलर रिपल मोर इफेक्टिव्ह रेक्टिफायर. ठीक आहे, एक स्क्रीनशॉट घेतलं काय अडचण नाहीये. तर बाजूला थोडं तेव्हा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. घेतलाय? ठीक आहे, किंवा जरी नाही घेतलं तरी काय अडचण नाही. तुम्हाला लेक्चर पुन्हा आपलं टीचमेंट वरती अपडेट होईल. ठीक आहे. हा, मग काय असतं? जेवढा कमी रिपल तेवढं ते रेक्टिफायर असतं मोर इफेक्टिव्ह, आणि जेवढा रिपल जास्त तेवढं रेक्टिफायर असतं लेस इफेक्टिव्ह. हे एक नेहमी लक्षात असू द्या. ठीक आहे. यानंतर हा पॉइंट आहे, सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे आपल्याला बघा आता आपण कशाबद्दल पाहिजे? सगळं रिपल बद्दल पाहिजे. ठीक आहे, पण ऍक्च्युअली रिपल फॅक्टर कसा काढतात? ऍक्च्युअली हा रिपल फॅक्टर कसा कॅल्क्युलेट करतात? हाऊ टू कॅल्क्युलेट दॅट रिपल फॅक्टर? That ripple factor is calculated by using this formula. That is the ripple factor is equal to RMS value of AC component to the value of DC component. RMS म्हणजे काय? रूट मीन स्क्वेअर. RMS म्हणजे काय? रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू ऑफ AC कंपोनंट. जो AC कंपोनंट ना त्याचा रूट घ्यायचा, मीन घ्यायचा आणि स्क्वेअर घ्यायचा. रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू ऑफ AC कंपोनंट अपॉन व्हॅल्यू ऑफ DC कंपोनंट. ज्यावेळेस आपण रिपल फॅक्टरचे काय पाहणार तर प्रॉब्लेम पाहणार आहे. ज्यावेळेस आपला हा चॅप्टर काय होईल? संपल. ठीक आहे, डन होईल. त्यानंतर आपण रिपल फॅक्टरचे प्रॉब्लेम घेणार आहे. त्यामध्ये तुम्हाला सांगेन आरएमएस व्हॅल्यू कशी घ्यायची एसी कंपोनंट. सध्या फक्त एवढं लक्षात घ्या की रिपल फॅक्टर कसं काढतात? आरएमएस व्हॅल्यू ऑफ एसी अपॉन व्हॅल्यू ऑफ डीसी. म्हणजे काय? तुम्ही किती एसी इनपुट दिले त्याचा आरएमएस घ्यायचा, म्हणजे रूट मीन स्क्वेअर घ्यायचा. ठीक आहे, आणि तुम्हाला जे आउटपुट भेटले त्याची व्हॅल्यू ऑफ डीसी कंपोनंट. That is the formula to calculate the ripple factor. It is also denoted by the letter by the symbol gamma. It is also denoted by the symbol gamma. That is the gamma is equal to RMS value of AC upon value of DC. ठीक आहे, I hope तुम्हाला रिपल आणि रिपल फॅक्टर काय हे व्यवस्थित आणि प्रॉपर समजलं असेल. ठीक आहे, मग आपला जेव्हा प्रश्न पडतो की बघा रिपल हा आपल्याला काय अनडिझायरेबल, तो नको आहे आपल्याला, मग ते कमी करण्यासाठी किंवा तो डीसी मध्ये येरच नाही पाहिजे, रिपल व्हायलाच नाही पाहिजे, यासाठी आपण काय करणार आहे? या रेक्टिफायर मध्ये लक्षात ठेवा, रिपल कुठे भेटतो आपल्याला? रेक्टिफायर मध्ये ना. मग आपण काय करणार? रेक्टिफायरची अशी अरेंजमेंट करणार किंवा त्याला असं सर्किट डिव्हाइड करणार जेणेकरून आपलं जे इनपुट एसी आहे त्याचं डायरेक्ट कन्व्हर्जन कशी होईल? डीसी विदाउट एनी रिपल, किंवा आपण रिपल इझिली रिमूव्ह करू शकतो. त्यासाठी आपण काय करतो? वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर बसवत असतो. काय बसवतो? फिल्टर. मग तोच आपला नेक्स्ट पॉइंट आहे, फिल्टर. ओके, फिल्टर इन द रेक्टिफायर. ठीक आहे, समजलंय का व्यवस्थित अगोदर? त्याचं मला अगोदर कन्फर्मेशन द्या. यस, समजलंय का? हा, आता समजून घ्या. ओके, हे बघा मी तुम्हाला सांगितलं की रिपल रिमूव्ह करण्यासाठी आपण काय यूज करतो असतो? फिल्टर. ठीक आहे ना. फिल्टर काय आहे बघा, हे बघा फिल्टर सर्किट पाहणार आपण. ठीक आहे, बघा या पॉइंटला काय? अ फिल्टर सर्किट इज अ सर्किट which removes the AC component or ripple from the rectifier output and allows the only DC component. म्हणजे ऍक्च्युअली लक्षात ठेवा, जर आपण फिल्टर यूज केलं नाही एखाद्या रेक्टिफायर मध्ये तर रेक्टिफायर ते एसी चं कन्वर्जन डीसी मध्ये करेल, बट अशा वेळेस काही कंपोनंट, काही स्मॉल फ्रॅक्शन एसी चा देखील आउटपुट डीसी मध्ये येईल. मग तो कमी करण्यासाठी, तो वगळण्यासाठी आपण काय यूज करतोय? फिल्टर सर्किट. म्हणजे काम काय आहे फिल्टर सर्किटचं? की जो रिपल आहे तो आउटपुट मध्ये येऊन न देणे, जो रिपल आहे तो डीसी मध्ये न येऊ देणे, म्हणजे एसी चं कन्वर्जन डायरेक्ट डीसी मध्येच होईल. त्या डीसी मध्ये कोणताही पार्ट एसी चा नसणार आहे ते पाहण्याचं काम कोण करतो? फिल्टर सर्किट. आणि ऍक्च्युअली हे इट ओनली अलाउज, फिल्टर सर्किट करता इट ओनली अलाउज द डीसी कंपोनंट. ते फक्त आणि फक्त डीसी कंपोनंट पुढे नेतो, त्या डीसी सोबत एसी ने येत नाही.
समजलंय का इथपर्यंत? यानंतर बघा सिंपल सर्किट डायग्राम हे आपलं एसी इनपुट आहे, तुम्हाला माहिती आहे एसी चं कन्वर्जन डीसी मध्ये कोण करतं? रेक्टिफायर. मग मी कोणत्याही प्रकारची सर्किट डायग्राम रेक्टिफायरची काढली नाही, डायरेक्ट तुम्हाला काय दाखवलंय रेक्टँगल मध्ये रेक्टिफायर. ठीक आहे, याला आपण आरईसी म्हणजे रेक्टिफायर बोललो. एसी इनपुट याचं कन्वर्जन डीसी मध्ये कोण करणार? रेक्टिफायर. फक्त आपण अरेंजमेंट अशी केली की आपण याच्यामध्ये काय बसवलं? कॅपॅसिटर बसवला आणि लोड रेझिस्टर बसवला, जेणेकरून काय होईल की जे प्युअर इनपुट जे आपलं एसी आहे त्याचं फक्त आणि फक्त कशाला कन्वर्जन होईल? आउटपुट डीसी मध्ये. डीसी मध्ये कुठल्याही प्रकारचा एसी नसणार आहे, म्हणजे तो कोणत्याही प्रकारचा रिपल येणार नाही. हेच मेकॅनिझम या कोणतं फिल्टर विथ कॅपॅसिटर सर्किटचं मेकॅनिझम आहे. इथपर्यंत समजलंय का? आय होप तुम्हाला हे समजलं असेल. आपल्या नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय करणार? स्पेशल पर्पज पीएन जंक्शन डायोड हा जो पॉइंट आहे याच्या अंडर 4 डायोड आहेत ते आपण व्यवस्थित वन बाय वन डिस्कस करणार आहोत. ऑलरेडी आपण 4 डायोड वगैरे डिस्क्राइब केले, बट आपण इन डिटेल ते 4 डायोड पाहणार आहोत. ठीक आहे, रोज आपला एक डायोड होईल. ठीक आहे, त्याच्या अगोदर फक्त मला कन्फर्मेशन द्या. हे जे तुम्हाला शिकवलेले आहे म्हणजे कोणतं? एक रिपल आणि रिपल फॅक्टर, आणि दुसरा पॉइंट आपण फिल्टर सर्किट आणि फिल्टर सर्किट विथ कॅपॅसिटर. हे समजलं आहे का? यस, आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, 1 सेकंड.